जयश्री झाली का पूजा? आहो झाली का पूजा? झाली मला कोथिंबीरच्या वड्या करायच्यात म्हण. करते थांबा, करते कोथिंबीरीच्या वड्या. थांबा. नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला, नमस्कार भावा बहिणीला, नमस्कार. बघा झाले देवपूजा. आज काल एकादशी होती त्याच्यामुळं जरा उशीर झाला होता पूजाला. तर उठले पण व्हिडिओ काढावं लागतं त्यानं उशीर झाला. तर मला एक सांगायचं आहे भावा बहिणीनं तुम्हाला, माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार, माता बहिणीला नमस्कार. ह्या बहिणीचं काय बोलण्यात चुकलं तर माफ करी जा. आता कोण कोण काय म्हणते ऐका माता बहिणीनं कमेंट करून नक्की सांगायचं. तुळशीपाशी महादेव नसतो. मी जशी जन्मले, माझी आजी पणजी सगळेली मी आजी ही सगळेलीच मी विचारलेले बरं का भावा बहिणीनं. आणि महादेवाशिवाय आणि तुळशीशिवाय अंगण गोड दिसतच नाही. कोणतरी म्हणलं महादेव तुळशीपाशी नका ठेवू. महादेव म्हणजे कुठं ठेवायचं नाही माहिती आहे का तुम्हाला? ह्या काही तुळशीचं आळ आहे का? ही आळं, या आळ्यात महादेव फक्त ठेवायचं नाही. या अलीकडं ह्या काही तुळस लावली आहे का? या आळ्यात महादेव ठेवायचं नाही फक्त इथं. त्याची जागा इथं नाही, त्याची जागा इथं कुठं आहे? इथं बाजूला जागा आहे, खाली जागा आहे महादेवाला. तुळशीच्या आळ्यात महादेव कधी ठेवायचा नाही. महादेव असा खाली असतो आणि बाजूला महादेव ठेवायचा. त्या बाजूला किंवा ह्या बाजूला नाही तर मध्यभागी महादेव ठेवला तरी चालतंय. पण ते तसं म्हणले की नसतो. तर मी जशी लहान, मी जशी जन्मले, माझी आजी अशीच देवपूजा करायची. आणि माझं काय चुकलं तर माफ करी जा. पण कसं आहे काही दूर चाललाय तोंडात सगळा. तर मी सांगते तुम्हाला, तुळशी महादेवाशिवाय अंगण गोड दिसत नाही. फक्त ही महादेव जे आहे ती आळीत ठेवायचा नाही अशी माझी नम्र विनंती आहे. पण ह्या दोन्ही वस्तूशिवाय महादेव गोड दिसत नाही. काय झालं माहिती आहे का? तुळस आता एकनावलेली होती, ती तुळस काढली आणि दुसरं रोप लावले आपण. आता ती येईल मोठं होईल की रोप ती. तर मी म्हणणार आहे गाणं, तुळशीचा अभंग म्हणणारच आहे. मी म्हणते म्हणजे म्हणणार. पण मला एवढं सांगायचं होतं बघा की महादेवाशिवाय तुळशीशिवाय काय गोड दिसत नाही. आता ही विघ्न पडलं होतं त्याच्यामुळं तुळशी खराब झाली. आमच्या इथल्या सगळ्यात झाल्या बरं का. इथं माझीच नाही, इथं लई जणाला तुळशीच आल्या नाही. तर तुळशीचं वृंदावनामध्ये तुळशी आल्या नाही. सगळ्यांनी नवीन लावल्यात इथं. आता जे जे आहे त्याच्यात बारीक बारीक रोप आहे. ती मी काल काढली, ते 2-3 दिवस झालं काढली. रोप लावलेलं आहे, 2-3 दिवस झालं लावले त्याला. तर ह्या का बेलाचं झाडसुद्धा बघा पान राहिलं नाही वरी. बघा दाजी बघा पान राहिले का त्याला? पानसुद्धा नाही. आता नव्हती नवीन फुटल ती. आणि नवीन आता नव्हती, चैताची नव्हती, आता फुटत असते. तर ह्याला सगळा तवरच आलाय आधी लवकर. आता पान कधी येते काय माहिती. पण येईल ती पानं, बारीक बारीक ती पानं बघा. तर आपल्याला देवापुरतं पान आलेलं एक उडून पडलं होतं. देवापुरतं पान देवाने दिलं. काल पण एक निघलं एकादशीचं, आज पण निघलं होतं. तर एक निघलं देवापुरतं पान मला इथं. बरोबर एकादशीला टायमाला आलं पान ती मला. तर माझं काही चुकलं असलं बोलणे तर माफ करा. कारण हे का महादेवाशिवाय आणि तुळशीशिवाय अंगण गोड दिसत नाही. बरोबर आहे का माता बहिणीनं? खरं सांगायचं कमेंट करून. मी म्हणते अभंग ऐका. काही चुकलं असलं तर माफ करा बोलण्यात. कारण मी तर ठेवते बघा इथं महादेव, ही मला कळतंय बघा. कारण त्या दोन गोष्टीशिवाय आपलं अंगण गोड दिसत नाही. महादेव आणि तुळस असावीच अंगणात आपल्या. तर मला म्हणायचे आता, या पंढरपुरात नामाला एकादश, नामाला एकादश, दारी लावावी तुळस, नामाला एकादश, दारी लावावी तुळस. ही तुळस बाई म्हणे कशाचं माय बाप. माता बहिणीनं नीट ऐका. काय गाण्यातलं चुकलं तर माफ करी जा. ही तुळस काय काय बोलते, काय बोलते, काय सांगते ऐका नीट. ही तुळस बाई म्हणे कशाचं माय बाप. वरसला मी ग राजा, धरती उगवल रोप. वरसला मी ग राजा, धरती उगवल रोप. या पंढरपुरात नामाला एकादश, नामाला एकादश, दारी लावावी तुळस. ही तुळस बाई म्हणे कशाचं केस कान. ही तुळस बाई म्हणे कशाचं केस कान. हिरवा पाला रस रस, वर मंजुळाचं गोस.
हिरवा पाला रस रस वर मंजुळाचं गोस या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस दारी लावावी तुळस आवया तुळशीचा पाला वाऱ्यानं सारा गेला या तुळशीचा आता चैताचा महिना आहे बघा पाला राहिलेला नाही कुठं सुद्धा नाही बियाला नाही तुळशीचं रोप तर मी नवीन नवीन लावलेले आताच तुम्ही बघा आवया तुळशीचा पाला वाऱ्यानं सारा गेला माझ्या सावळ विठ्ठलानं आवडीनं गोळा केला माझ्या सावळ विठ्ठलानं आवडीनं गोळा केला ही तुळसबाई म्हणे वाऱ्यानं लवू किती ही तुळस काय म्हणती माता बहिणीनं ऐका तुम्ही ही वारं येतंय वाऱ्याची जुळू किती तुळस हालती इकडं इकडं म्हणून काय म्हणायचंय ही तुळसबाई म्हणे वाऱ्यानं लवू किती ही तुळसबाई म्हणे वाऱ्यानं लवू किती अन ही जग सावलीला शंकराची पिंड राहती अन ही जग सावलीला शंकराची पिंड राहती या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस दारी लावावी तुळस ही तुळस काय म्हणती बघा माता बहिणीनो भावा बहिणीनो ही तुळस काय म्हणते ऐका ही तुळसबाई म्हणे कशाचं माझं जीन ही तुळस म्हणते मी अंगणात एकटीच आहे की ग पण तुळशी माता मी तुला खरंच सांगते तू अंगणात आहे म्हणूनच मी सुखात आहे तुळशीला मी काय म्हणते ऐका तू अंगणात आहे म्हणूनच मी सुखात आहे तुझं लक्ष आहे ग सगळीकडं ही तुळसबाई म्हणे कशाचं माझं जीन मधी आवळा जामीन वर्षा लागत लगीन मधी आवळा जामीन वर्षा लागत लगीन या पंढरपुरात नामाला एकादस दारी लावावी तुळस शंभो शिवशंकरा पार्वती पते शिव हर 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 महादेव शंभो शिव शिव शंकरा पार्वती पते शिव हर 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 महादेव गुरुदेव दत्त अगदी ते नाव तर घे एखादं आव नाव तर घे एखादं नाव घ्यायचं काय हा घे बरं घेते की नाव बघा दाजीचा कसा ठेपा आहे नाव घेते नाव बरं का पहिलं लग्न झाल्यावर सासूला म्हणत होती आत्या लग्न झाल्यावर पहिलं सासूला म्हणत होती आत्या आता म्हणते ती आई नंदाला म्हणते ती ताई ऐका नीट पहिलं लग्न झाल्यावर सासूला म्हणत होती आत्या आता म्हणते ती आई नंदाला म्हणते ती ताई रमेशराव माझं विठ्ठल मी त्यांची रखुमाई शंभो शिवशंकरा पार्वती पते शिव हर 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 महादेव पाणी द्यायला काय झाडाला होय होय अहो पाणी द्यायचं जा म्हणजे आता येतील पानं लवकर हा अहो दाजी तुम्ही कवा तरी पाया पड जा की महादेवाच्या मलाच नाव घे हा नारळ फोडला का मागाचा नारळ होय दिवा वारीने इजते का नाही हो है की नाही